आजच्या दिवसाला स्वतः पांडुरंग परमात्म्याचा रथ डायरेक्ट औरंगाबादमध्ये येतो. सावता महाराजांचे गुरु जगाचा मला जो परमात्मा तो स्वतः त्यानं गुरु करण्याकरता मला घरी पाठवलं नाही आणि गुरुलाही त्यांच्या घरी पाठवलं नाही. स्वतः परमात्मा आपणची देव होऊ दे स्वतः परमात्मा त्यांचे गुरु झाले आणि त्यांनी ज्ञानाचा बोध ज्ञानाचा उपदेश अर्थात नाम मंत्र त्यांना दिले. तेवढं सावता महाराजांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सावता महाराजांनी या पद्धतीनं परमात्म्याची वारी परमात्म्याचं भजन अनेक गोष्टी केल्या. हे करत असताना सावताना पुढे मोठे झाले त्यानंतर मातापतीची इच्छा आपल्या सावताचं आता काय करायचे लग्न करायचे. कारण ही वारी तशी चालू राहिली पाहिजे किंवा आपल्या मुलाचं लग्न व्हावं अशी आईची इच्छा असते. आणि म्हणून आईची इच्छेनुसार जवळच आरणच्या जवळच भिडी असं गाव, त्या भिंडी गावामध्ये भावनशील नावाचं कुटुंब सुंदर असं ते कुटुंब. त्या सुंदर कुटुंबात ते एकदम सत्शील पत्नी त्यांना मिळाली. स्त्रीचे लक्षणं सांगितले शास्त्रामध्ये. कार्येषु मंत्री करेषु दाशी भुजेषु माता शेनेषु रंभा धर्मानुकूलाशमया धैर्य शाळगुण्य मेतती पतिव्रताना अशी पृथ्वी त्यांना प्राप्त झाली. धर्माला अनुकूल अशा सावता मार्गांना पती प्राप्त झाल्या. त्यांचं नाव आहे जनाबाई. सावता भारतांनी कष्ट करावे, शेतामध्ये काम करावं. लोकांनी विचार म्हणले मला तुम्हाला पंढरपूरला नाही जायचं का? म्हणजे नाही जायचं. का बरं? या ठिकाणी मी जे शेतामध्ये वस्तू लावल्या त्याच लहानच्या मोठ्या करायच्या, त्या गोरगरिबापर्यंत पोहोच करायच्या आणि त्या प्रत्येक वस्तूमध्ये मला भगवत दर्शन होतंय. प्रत्येक वस्तूमध्ये मला काय होतंय? भगवत दर्शनच होतंय. त्याच्याशिवाय मला हे वस्तू पण न दिसतात. त्याच्यातला परमात्मा मला दिसतोय. परमात्मा दिसतो. कंदमुळा भाजी ज्या वस्तू असल्या तरी हे सगळं अवघा झाला माझा हरी. आणि मी माझा गळा हे काम करता करता सतत परमात्म्याचं चिंतन करतोय. माझा गळा तुका म्हणे वाचा वाहिली अनंता आणि बोलायच्या आता कामा सावता म्हणे केला मला आणि विठ्ठल पायी गोविला गळा. किंवा आमची मायाची जात आणि शेत लावून बागायतच करणार, शेतातच पिकवणार, शेतातल्या वस्तूतच राम करणार. आठवण येईल तेव्हा पांडुरंग परमात्म्याकडे जाणार. म्हणून भगवान परमात्म्याचे निश्चिम भक्त असं करत 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 पंढरीची वारी नामस्मरण भजन परमार्थ शेजारी ठिकाणी जमीन विकायला निघली. शेवटपर्यंत ती जमीन विकत घेतली गेली. प्रति तो होता मसोबा. लोक म्हणले महाराज मसोबा येतो. सावता महाराज गेले. जो मसोबा बसवला का नाही लहान लेकराला घेतल्यासारखा आणला आणि डायरेक्ट आपल्या दुसऱ्या शेतामध्ये स्थापन केला. सावता महाराजांना निश्चित माहित होत सगळ्या देवांचा जो बाप आहे त्याचं मी नामस्मरण करतो. ते मला म्हसोबा आणि जेवढे जे काही बाकीचे इतर देव आहेत याच्यातलं मला कोणीही काही करू शकत नाही. कारण बळ्या माझा पंढरी राव आणि जो ह्या देवांचाही देव असा या देवांचा विचार केला तर हे देव दान मागतात 2 पायाचं 4 पायाचं. बरोबर? शेंदरी हेंदरी कोणाची पूजी आपल्यामुळे तरी ते मागणी शेती अवदानाचं दान मागणार ते. पण माझा परमात्मा जगाच्या प्रत्येक माणसाला जीवाचं दान त्यांनी दिले. जेणे हा जीव दिला दान. कायाचे गरुड चिंतन जगत जीवन नारायण गाय बोलतायचे असा तो परमात्मा तोच माझा असल्यामुळे जगातल्या कोणत्याही देवा तुम्हाला काही त्रास होणार नाही. असं करता 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 सावता महाराजांनी ठरवलं आता मला जगाचा अखेरचा निरोप घ्यायचा आहे. पण एक दिवस भगवान परमात्म्याने विचारलं नामदेवा आपल्याला एकदा पूर्ण दासांना भेटायला जायचे.
मध्यंतरी आरण लागणारे तिथे सुद्धा सावता महाराजांना भेटायला जायचे. असं कधी तिथपर्यंत ते आले. देवाने सांगितले मी लपतो, तुम्ही मला भगवान लपले. नामदेवराय ते काही अंतरावर होते. जवळ आले, पाहता तर दिसत नाही देव. सावता महाराज कृपेचं काम करत होते. भगवंतांनी सगळे कामं परमात्म्याला करू लागले. ज्याच्या भक्तांचे जे जे कामं होते ते सगळे परमात्मा ते कामं करू लागले असं म्हणतात. चरित्रामध्ये उल्लेख आहे. जर मी सावता महाराजापर्यंत गेलो, ते जर खुरपीत असेल, मला खुरपायची वेळ आली, सावता महाराजाजवळ जर एकच खुरपा असलं तर असं म्हणतात स्वतः खुरप घेऊन पंढरपुरावरून परमात्मा येत. काय भक्त समागमे सर्व भावी हरी अन्न सांगता करायचं. सगळ्या भक्तांना तेच काम करू लागले. सजन कसा विकू लागे मास आणि माळ्या सावत्यास खुरपू लागले. भगवान परमात्मा आले आणि सावता महाराज सांगितलं 2 चोर माझ मागे लागले. सावता महाराज म्हणतात देवा तूच तो सगळ्या जगाचा सोड आहे. खेळतो येण्याचे खेळ नाही म्हणले सावता महाराज. तेवढं काम काय वेळ संपत आलाय, फक्त तेवढं काम करा की मला लपवा. व्यवसायाचा अजिबात नाही. मग कुठं तुमच्या हृदयात लपवा. सावता महाराजांनी कृपेने आपले हृदय विदीर्ण केलं आणि भगवंताला सांगितलं तुम्ही इथे बसा. देव वशी चित्ती